उपयोजित म्हणून गावकऱ्यांनी खूप चांगलं गौरवलंय आणि मी त्यांना पुढच्या महाराष्ट्र केसरीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये माझी 5 महाराष्ट्र केसरी हे खेळले होते। त्याच्यामध्ये पृथ्वीराज पाटील असेल, पृथ्वीराज मोहोळ असेल, राक्षे पैलवान असतील, त्याच्यानंतर शिवराज राक्षे होता। तर या सर्वांनाही मी भविष्यातील त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा देतो। प्लस या वर्षी अनेक जे महाराष्ट्र केसरी नव्हते परंतु या स्पर्धेमध्ये खूप चांगली त्यांची कामगिरी होती। बाळू बोडके असेल, त्याच्यानंतर रवी चव्हाण असेल, हे असे अनेक नवोदित खेळाडूंचा सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये झालेला आहे। भविष्यातील अनेक महाराष्ट्र केसरी हे या स्पर्धेमध्ये खेळलेत। जरी यांना यावर्षी यश नसेल मिळलं तरी भविष्याच्या त्यांच्या महाराष्ट्र केसरीच्या यशासाठी मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा गावकऱ्यांच्या वतीने देतो। अनेक कुस्त्या त्याच्यामध्ये सिकंदरचं शेख मी प्रामुख्याने घेईल की सिकंदरच्याही कुस्त्या खूप प्रेक्षणीय होत्या, त्याचा खूप चाहता वर्ग होता। शिवराज राक्षेच्या होत्या, पृथ्वीराज मोहोळच्या होत्या, पृथ्वीराज पाटील यांचा खूप चाहता वर्ग होता आणि यांच्या ज्या कुस्त्या आहेत त्या कुस्त्या पाहण्याचा आयोजित करण्याचं जे भाग्य मला मिळालंय त्याबद्दल मी वागेश्वर महाराजांचे शतशः आभार व्यक्त करतो की देवाच्या कृपेने ही कुस्ती पंढरीकडे निघालेली महाराष्ट्र केसरीची जी पालखी आहे ती आमच्या गावामधून निघाली होती, आमच्या गावामध्ये आली आणि या पालखीचं सेवा करण्याचं आम्हाला जे भाग्य मिळालं त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे, माननीय संदीप बाप्पा भोंडवे यांचे आभार व्यक्त करतो। माननीय योगेश भाऊ दोडके, माननीय रामदास भाऊ तरस यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि या कमी वेळामध्ये सुद्धा सादर होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्यांनी आम्हाला दिल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या चपळदार आणि दिमागदार खेळाबाबत काय म्हणा? हर्षवर्धन हा खूप अनुभवी आणि मुरलेला खेळाडू आहे आणि हर्षवर्धनचा फॅन फॉलोईंग या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी हर्षवर्धनने एक वेगळी तयारी केली होती। त्यांनी उत्तर भारतामध्ये जाऊन सुद्धा प्रशिक्षण घेतलं होतं। अनेक बाहेरील कोच आणि आदरणीय त्याचे जे गुरु आहेत त्यांना सगळेजण बाप्पा म्हणतात, तर बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धननी खूप चांगली तयारी केली होती आणि ज्यावेळी हर्षवर्धन डबल महाराष्ट्र केसरी झाला आणि तो पप्पांच्या पायापाशी बसून ज्यावेळी तो पप्पांना सांगत होता त्यावेळी संपूर्ण हा जो प्रेक्षक वर्ग आहे हा गहिवरून आला आणि त्याच्यासोबतच आम्ही सर्व जे महाराष्ट्र केसरीचे आयोजक आहोत यांचे सुद्धा डोळे पाणावले की एवढी मेहनत केलेला जो एखादा पैलवान आहे तो त्याच्या गुरुप्रती काशी त्याची श्रद्धा आहे। तर मी या सर्व पैलवानांना भविष्यामध्ये खेळणाऱ्या पैलवानांना महाराष्ट्र केसरीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।